मंडळी शुभप्रभात. चला तर मग आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया आपण. मी आता चाललोय सकाळीचे जरा गॅस भरूसाठी आणि त्यांनी त्यांना स्टॉपवर नाही तर नांदगावात सोडतले आणि ट्रेना मग जातले मी गॅस भरूसाठी. तर मंडळी मी आता येईल तळ्याच्या CNG पंपावरती आहे. बरीचशी लाईन पण मी म्हटलं आज काही जायचं नाही, म्हणजे आता काही मला कामाला जायचं नाही, डायरेक्ट आम्ही आज जाणार आहोत देवगडात फिरोसाठी. म्हणून म्हटलं आज गॅस भरूया, म्हणून मी वेळ होतं म्हटलं लवकर उठलेलं आहे. मग मी म्हटलं भरूनच जाऊया, कारण आता वरत पुढे 20-25 एक गाड्या आहेत भेटत गॅस आणि 1200 किलोची हे येईल या गाडी, त्याच्यामुळे भेटत लवकर संपवतो नाही आज, म्हणून म्हटलं थांबूया आज. बघा माझ्या पुढे एवढी लाईन आहे, 10-12 गाडी असते, मग भेटत 15-20 किंवा अर्ध्या तासात भेटत मला गॅस गाडी. मग मी गेले गाडीच्या पुढच्या टायरला बारीक पंक्चर होतोय, पण तो काही भेटतच नाही. 2 ठिकाणी खोलले पण भेटत नाही. गाडी उभी केली ना ती बारीक हवा जात एकदम 1-2 दिवसानंतर. आपले बेस्ट ट्यूब बघा, बेस्ट ट्यूब ॲम्प्लिफायर, इनबिल्ट ॲम्प्लिफायर. फिटिंग केलं आपण प्रथमेश डंबे इकडे. आम्ही चाललो आहोत देवगडा गाव. मी आप्पा काकी आत्याकडे जाणार, जेवणार आणि मग वाडा पडेल कुणकेश्वर. चला तर मग जाऊया आता आपण देवगडला. मग आम्ही निघालो आमचा हेलिकॉप्टर घेऊन. आता आम्ही पोचलो शिरगावमध्ये. काकी आणि आप्पा खाऊक घेऊक थांबलेत या बेकरीमध्ये, विजय बेकरीत, आणि खाऊक घेतला आणि आम्ही मग आहे ना आत्याकडे जाणार तोरसोळ्यात. आता खाऊक घेऊन झालं की आम्ही तोरसोळ्यात जाणार आहे. मग शिरगावात खाऊक बिऊक घेतला आणि निघाला तोरसोळ्यात जाऊसाठी. हे बघा हे तोरसोळा फाटो, हैसून आतमध्ये गेलास की रोड तोरसोळ्यात गेलो. माझ्या आत्याकडं इथून राईटला जायचा वरती, राणेवाडीतनं रोडवर गेलो तेलीवाडीत. मग आपण पोचलो आत्याकडे.
मग आम्ही जेवला बिवला आणि निघाला आत्तेकडनं वाड्यात जाऊसाठी. वाड्यात म्हणजे वाडा पडेलला. मग जाता म्हटलं सायलीक भेटून जाऊया. मग सायलीक भेटूसाठी मग आऱ्या फाट्यावर आम्ही जाणार होतो. मग आऱ्या फाट्यावर आम्ही पोचलो सायलीच्या ऑफिसमध्ये. सायलीचं ऑफिस म्हणजे तुमका सांगतो त्याच्याबद्दल डिटेल्स. त्या कोकण श्रमिक बांधकाम संघटना सिंधुदुर्गचा हे ऑफिस हा. हे भाऊजी आमचे अध्यक्ष असतात. या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष असतात, जिल्हाध्यक्ष संतोष टेली म्हणून त्यांचा हे ऑफिस हा. ते म्हटलं आम्ही थांबलेला थोडा वेळ आणि आता चालला पुढच्या प्रवासात. मग वाडा तर ब्रिज आहे ना, काही थांबलाव जरा मस्तपैकी म्हटलं सीन घेऊया एक. पण वाडा तरचा ब्रिज आहे ना, ते थांबलाव थोडा वेळ. मस्तपैकी नजारा दिसता बघा भारी. आम्ही वाड्यात दिला मामाकडे आहो आणि आप्पावर शेगल्यावर चढले. ते बघा शेगलाची भाजी काढूसाठी. आमच्याकडे झाड नाही हतपंती लोकांची आहेत, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं हई लावतं मग हईसून काढून घेऊन जाऊया. ते बघा वर चढले आहेत आप्पा. फांदी तोडतात ते बघा. म्हणजे एका दुसरी फांदी भेटली तर घरात नेऊन लावची. टाका खाली. प्रत्येक वेळी येता तेव्हा घेऊन जाता. शेगलाची भाजी याच्यात सगळ्या प्रत्येक याच्यामध्ये चांगले घटक असतात. कॅल्शियम वगैरे असतात. शेंगेत असता कॅल्शियम, पानात असता. ह्याची पावडर करून पण खातात लोक काय काय कॅल्शियमच्या स्टोअरसाठी. हो जास्ती पुढे जाऊ नको पडशाल. बस झाली त्याला. ही भेटता काय बघा. ही याकडची ती काय मोठी जाती. हा लगाव खसके. ही बघा एवढी काढला आम्ही भाजी. आता एका शॉर्टिंग करताला एका. आता आपण चालला विमलेश्वर मंदिरात. वाडा पडेल विमलेश्वर हे शंकराचं देवस्थान आहे. पांडवकालीन मंदिर आहे. तुम्ही बघितला असाल अजून कुठल्या तरी व्हिडिओमध्ये वगैरे, तर आज आमच्या व्हिडिओत बघा तुम्ही. हे बघा हे मंदिर 5 पांडवांनी बांधलेलं आहे. परिसर एकदम मस्त, जबरदस्त, शांतता आहे. पोरा मजा करतो. श्रीदेव विमलेश्वर प्रसन्न. श्रीदेव विमलेश्वर मंदिर आहे बघा. हे मामाच्या घराच्या खालीच आहे एकदम.
म्हटलं आपण विमलेश्वर मंदिरात पण जाऊन येऊया. हे बघा मस्तपैकी माडाची वगैरे झाडं आहेत बघा इकडे. हे बघा इकडून मंदिराचं वरून बघूया आपण. हे बाईक हे आईची स्पेशालिटी आहे चंगादर. ते आतमध्ये तर मरणाचे असतात बघा, खाली सगळी असतात, पण हे कधी जायतच नाही. कायमस्वरूपी हयच असतात. भीती वाटतं आतमध्ये येऊसाठी. हे बघा कशी वरती लटकून हे बघा. हे बघा सगळीकडे असतं, सगळीकडे. एका बांधकाम वगैरे असं काय नाही. हे पूर्ण मंदिर खडकात कोरलेला पांडवकालीन मंदिर आहे पूर्ण. हे बघा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. हे गणपती मंदिर आहे. हे बघा गणपती मंदिर. दगडात कोरलेली आहे पूर्ण. मग जवळ बघा एकदम डोळे. पण पांडवकालीन काल भैरव गुंफा. हे बघा आतमधून गुंफा बघून घ्या तुम्ही. हे बघा आतमध्ये पूर्ण ओलावा. ही पिंडी आहे, खूप वर्षापूर्वीची पिंडी आहे. पण सगळं पांडवकालीन. हे सगळं पांडवकालीन मंदिर आहे पूर्ण. आता आम्ही निघाला वाड्यातनं कुणकेश्वरात जाऊसाठी. आत्तेकचे सोडूचा. मग आता आम्ही निघालो कुणकेश्वरात जाऊ.
ह्यो जामसंडे तिथो हयसून राईट मारलास आणि पुन्हा एक डेपोच्या अलीकडनं लेफ्ट थंयनं गेलं की सरळ तारामोरी मार्गे कुणकेश्वरला जाता रोड. मग हेनं आपण घेतला लेफ्ट पहिलो. हे बघा ह्यानं लेफ्ट मारलास ना की तो पवन चक्की गार्डनच्या इकडे रोड जाता. त्याच्या अलीकडनं पण एक परत लेफ्ट मारूचा. आता हे सरळ रोड गेलो तारामुंबरी मिठमुंबरी करत सगळं कुणकेश्वर म्हणजे बीच व्ह्यू हा सगळं पूर्ण बीच व्ह्यू दिसता इथून मस्तपैकी एकदम बीच साईडनेच रोड जाता एकदम भारी. बघा पुढे तुम्ही. हे बघा इकडून ना संध्याकाळी जर तुम्ही येलात ना तर एकदम भारी नजारा दिसता. इकडे फोटोग्राफी वगैरे करू एकदम मस्त वाटतं भारी. आता नंतर आम्ही पोहोचलो कुणकेश्वरात. तो व्ह्यू पण एक भारी आहे जबरदस्त. इकडून पुढे एक खाली जाण्यासाठी रस्तो थेरला गाडी लावून पण तुम्ही इथून फोटो काढू शकता. भारी व्ह्यू आहे एकदम. मंदिराच्या खालच्या साईडला गेलो, गाडी बिडी पार्क केली आणि मी इले मग कुणकेश्वर मंदिरात. मंदिराच्या थंय आमचे रिलेटिव्ह राहतात त्यांच्याकडे मग गणपतीच्या पाया पडत गेला. गणपती बघा मस्त एकदम आणि भारी. मूर्ती पण खूप मोठी होती आणि देखावा वगैरे पण ठेवला नाही होता त्यांनी शंकराच्या पिंडीचं. बघा मस्त आहे एकदम. डेकोरेशन पण खूपच आवडलेलं मला, भारी होतं एकदम. आम्ही हिंद्र्यात गेलेला. काकीच्या ऑफिसमधलं पोरगं होतं एक मित्र, त्याच्या घराकडेच ह्यो त्याच्या घराकडचा गणपती. मग आम्ही निघाला परतीच्या प्रवासात घरात निघाला आम्ही आता. तर ह्यो तुमका ब्लॉग कसं वाटलं तर मग कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो ब्लॉग तुमका जर आवडलो असत तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींका शेअरसुद्धा करा. धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.